सध्या वेगळ्या वेगळ्या माध्यमातून परब साहेब पोरींना गंडवायचं काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये मोठा रोल हे जिमच्या इन्स्ट्रक्टरचा आहे. नमस्कार. आता जो तुम्ही व्हिडिओ बघितला चित्रा वाघ मॅडम यांचा, ॲज अ जिम ट्रेनर मला ते वाक्य इतकं चुकीचं वाटतंय ना गाईस. कारण जिम ट्रेनर किंवा जिम इन्स्ट्रक्टर हा फक्त पोरींना गंडवण्यासाठी नसतो. बरं, मी महाराष्ट्रात राहतो, मुंबईत राहतो, त्यामुळे मी महाराष्ट्राबद्दल फक्त बोलू शकतो की महाराष्ट्रातली आपली जी पोरं आहेत ना, हे कसेही कधीही उठून त्यांना जिमची नोकरी त्यांना मिळत नाही. कारण कोविड नंतर बघायला गेलं तर एकही जिम बिना सर्टिफिकेशनची, बिना नॉलेज असल्याशिवाय, बिना इंग्लिश बोलल्याशिवाय कोणालाही कामावर ठेवत नाही. हा एक मेन मुद्दा. जिम इन्स्ट्रक्टरला त्याच्या पगारातनं एक तर पगार असतो 8,000 किंवा जास्तीत जास्त 10,000, जास्तीत जास्त मोठ्यात मोठ्या जिममध्ये 12,000, त्याच्यावरती पगार नसतो. त्याच्यामधनं GST कापली जाते. बरं, त्याच्यामध्ये स्वतःला खेळाडू व्हायचं असतं, बॉडी बिल्डिंगची आवड असते, पॉवर लिफ्टिंगची आवड असते, स्वतःला फायनान्शियली स्ट्रॉंग करायचं आहे, फॅमिलीला बघायचं आहे, आणि सकाळची ड्युटी म्हणजे 6 वाजताची ड्युटी, 6ला टच पाहिजे, नाहीतर लेट मार्क लागतो. लेट मार्क लागल्यावरती पैसे कमी होतात डायरेक्ट. हा असतो एक महाराष्ट्रातला जिम ट्रेनर का. आता गंडवण्यावरती येऊया. पोरींना जे गंडवलं जात आहे ना, ते प्रत्येक क्षेत्रामध्ये गंडवलं जात आहे. कॉर्पोरेट आहे, बॉलिवूड आहे, डॉक्टर्स आहेत, टीचर्स आहेत, अजूनही इतर क्षेत्र आहेत, खूप आहेत ज्याच्यामध्ये पोरींना गंडवलं जात आहे. जिम इन्स्ट्रक्टर हा एक सॉफ्ट मुद्दा भेटू शकतो. कारण काय आहे, जिम ट्रेनरला जास्त डोकं नसतं, कमी शिकलेला असतो, किंवा काय म्हणूया फक्त शरीर मोठं असतं, त्यांचं डोकं चालत नाही, इतकंच बोललं जातं. अजूनही आम्हाला तसंच बघितलं जातं. बट हा एक मेन मुद्दा आहे की जर आम्हाला बोलताच येत नसेल, आम्हाला टॉकिंग स्किल नसतील, आम्हाला व्यायाम समजवता येत नसेल, आम्हाला प्रश्नांची उत्तरं देता येत नसतील, तर क्लायंट्स आमच्याकडे काय येतील? जिम ट्रेनर, जिम इन्स्ट्रक्टर हा एक डॉक्टरचा पर्यायी उपाय आहे. कारण तो तुम्हाला तुमच्या शरीरयष्टीला नीट करतो. जर तुम्हाला काही आजार असेल त्यातनं बाहेर काढतो, तुम्हाला पुश करतो, स्वतःचं पोटेन्शियल लिफ्ट करायला मदत करतो, तुमची शरीराची कायापालट करून टाकतो, मेंटली तुम्ही स्टेबल होता जिममध्ये गेल्यावरती. आणि हे सगळं एक जिम इन्स्ट्रक्टरच करतो. मानसिक रोगी सगळीकडे असतात, सगळ्या क्षेत्रांमध्ये असतात. काही वाईट माणसं असतात, पण सगळेच तसे नसतात. सगळी कम्युनिटी त्याच्यामुळे वाईट होत नाही. खूप मेहनत करावी लागते जिम ट्रेनर बनण्यासाठी.